या आयोजनाबद्दल काय सांगाल? या दिव्याच्या म्हणजे सर्वच संयोजकांनी तालुक्यातील सर्वात मोठं नियोजन या टुर्नामेंटचं केलेलं आहे आणि ग्राउंड पाहिलं तर अख्ख्या तालुक्यातलं सर्वोत्कृष्ट मैदान या संयोजकांनी बनवलेलं आहे. थँक्यू सर, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. खूप खूप शुभेच्छा. विनंती करेल आता मी निश्चित रूपाने दौंड ड्रॅगन संघ क्षेत्ररक्षण आले, लगेच मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने झेंडेवाडी संघ, झेंडेवाडी रायडर संघ आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरित जाणं गरजेचं असेल. आता मैदानाच्या आतमध्ये जे अतिरिक्त खेळाडू असतील मैदानाचा ताबा कृपया करून सोडा, कारण आपण आता सामन्यांना सुरुवात करतोय, याची देखील नोंद घ्या. त्यामुळे निश्चित रूपाने विनंती करेल मी की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. दौंड संघ. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला, जे अतिरिक्त प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, कृपया तुम्हाला आता विनंती असेल मैदानाचा ताबा सोडा. आपण लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील. एका बाजूने अक्षय निर्मल सर आहेत, दुसऱ्या बाजूने अगदी काही क्षणामध्ये ज्यांचं शुभ आगमन होणार आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, अर्थात डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आपल्या पंढरपूर गावचं भूषण. निश्चित रूपाने पुणे जिल्हा त्यांनी पूर्णपणे धुमाकूळ घालून टाकलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित रूपाने पाहायला मिळतं आणि अचूक भूमिका पंचांची त्यांची देखील पाहायला मिळत असेल. DN रॉक सर यांचं देखील शुभागमन मात्र काही क्षणामध्ये या मैदानावरती होईल. तदनंतर अक्षय निर्मल सर आपण पाहतो गेले 5 दिवस अचूक पंचांची भूमिका मात्र मैदानावरती पार पाडतायत. त्यांचं देखील मानव तितकं धन्यवाद निश्चित रूपाने कमी असणार आहे. मानाचे करंडक आपण पाहतोय, खास मात्र रथामध्ये मानाच्या करंडकांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. अगदी प्रथम 4 क्रमांकासाठी आपण पाहतोय निश्चित रूपाने रोहित यादव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून मात्र मानाचे करंडक आपण पाहतोय. अर्थात सरपंच चषक, पुरंदर प्रीमियर लीग करंडक या ठिकाणी निश्चित रूपाने येत आहेत आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडतील इतक्या मोठे चषक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आयोजक कमिटीचे मानव तितके धन्यवाद नक्कीच कमी असेल, कारण अपार कष्ट त्यांनी घेतलंय आणि तदनंतर आज या कष्टांचं चीज देखील होताना पाहायला मिळेल, यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. चला, आता विनंती करेल मी दौंड संघ, कुणाल सर प्लेइंग 11 जमा करा, लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि आपल्या आता तुम्हाला काही नियम वाटे सांगतो त्याच्याकडे देखील लक्ष द्या. 2 पेव्हिलियन तुम्हाला असतील, त्या 2 पेव्हिलियन मध्ये तुमचे खेळाडू असणं नक्कीच गरजेचं असणार आहे. पेव्हिलियन मध्ये खेळाडू नसतील तर निश्चित रूपाने तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू सामना सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे आणि खेळाडू असा पाहिजे की त्याला संघाच्या सर्व खेळाडूंची नावं निश्चित रूपाने लक्षात असली पाहिजेत, कारण आपली स्पर्धा आपण पाहतो 192 देशांमध्ये लाईव्ह केली जाते. कोणत्या प्रकारची चूकभूल स्कोरिंग मध्ये होणार नाही यासाठी मात्र 12वा प्लेयर जो निश्चित रूपाने असतो तो समालोचन कक्षामध्ये असणं नक्कीच गरजेचं असेल. त्यानंतर पंचांचा निर्णय पूर्णपणे अंतिम राहील. पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम कोणताच खेळाडू करणार नाही. पंचांची वाद तर संघबाद असा नियम मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय ज्यावेळेस ड्रिंक ब्रेक होईल त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त 12वा खेळाडू जाईल. 12वा 13वा 14वा 15वा कोणताही खेळाडू गेला तरी चालेल, परंतु प्लेइंग 11 मधला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही, याची देखील नोंद घ्या. आणि जर खेळाडू गेलात तर पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. तुम्हाला जे किट दिलंय त्या किटमध्ये सर्व खेळाडू असणं गरजेचं असेल. शूज कंपल्सरी असतील याची देखील नोंद आज सर्व खेळाडूंनी घ्या. या सर्व प्रकारच्या सूचना निश्चित रूपाने तुमच्यासाठी असणार आहेत. सेंटर पॅड देखील निश्चित रूपाने सर्वांनी बाहेरूनच घालून जायचे, कोणीही मैदानाच्या आतमध्ये चेंज करणार नाही याची देखील नोंद खेळाडूंनी घ्या. या देखील छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यावरती लक्ष घ्या. त्यानंतर क्रिकेटमध्ये जर कोणी जे आपण किट घातले ते किट पॅन्ट जर थोडीशी वरती करून खेळत असेल तर ते देखील मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही, याची देखील नोंद घ्या. असे छोटे छोटे नियम आहेत, त्याकडे निश्चित रूपाने लक्ष द्या आणि त्यांचे निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये पालन देखील करणं गरजेचं असेल. आता दौंड टायगर संघ, कृपया तुम्हाला लास्ट कॉल असणार आहे. मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवा. यानंतर तुम्हाला कॉल दिला जाणार नाही. क्षेत्ररक्षण सजवणं त्वरित गरजेचं असेल. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
घट्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंडळी रामकृष्ण हरी, सर्वांना नमस्कार, राम राम. पहा, हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतता प्रेम करावं. पहा, हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतता प्रेम करावं. आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच असावा ज्या खेळावरती, त्या सामन्यावरती आणि त्या क्रिकेटवरती आयुष्यभरासाठी प्रेम करावं. तुमच्या आमच्या आवडीचा, तुमच्या आमच्या निवडीचा आणि तुमच्या आमच्या सवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्त अर्थात सरपंच चषक 2022 मध्ये पुरंदर प्रीमियर लीग मध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सकाळ सत्रामध्ये मी समालोचक विजय साकोरे, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. दोनही संघांना सूचना असतील. दोनही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक असणार आहे. चला, झेंडेवाडी रायडर्स आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात श्री गणेशा. खरं पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं. सरपंच अमितदादा झेंडे फाउंडेशन सरपंच चषक एक नेटका आणि देखणं आयोजन आपण पाहतोय. आज अंतिम दिवसामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली गेली आणि आज या मैदानावरती आपण पाहतो अनेक रथी महारथी खेळाडू नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहणार होतो आजचा दिवस. खरं तर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण अगदी काही क्षणामध्ये मला वाटतं सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डीएन रॉक डान्सिंग अंपायर या स्पर्धेसाठी उपस्थित होणार आहेत. अडीपा चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणी चौकार, फटकाचा ध्वजार, हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. सरपंच तर दोन पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. बेंडपंचांच्या भूमिकेत अक्षय निर्मल सर आहेत, तर स्क्वेअरलिग पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गोफणे सर आपण पाहतोय. दोन पंच आहेत. त्यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू आहे, आकाशामध्ये होता. शतरक्षक आपण पाहिलं मिड विकेट मधून पोहोचला होता, झेल होऊ शकला नाही. तिथे धावांसाठी धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धावा आलेत आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाईल मी. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय कुणाल काबरे मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. तर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड संगणक आणि प्रदीप सतफुले ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच आज एक चांगला खेळ इथे उंचावला जाणार आहे. आणि दोन्ही संघातले खेळाडू नक्कीच आपलं 100% योगदान देत आज मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. सुपर 8चा हा 7वा सामना आपण खरं तर पाहतोय. स्क्वेअर लीग मध्ये हा चेंडू तिथं खेळून काढला होता. एक सिंगल, दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न आपण पाहतो इथे होतोय. 2 धावा आल्यात आणि धावफलकावरती नक्कीच वाढ होईल. धावफलक पुढे गेलाय. 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. खरं तर दोनच ड्रॅगन्स आणि आपण त्यांचे प्रतिस्पर्धी संघ पाहतोय. झेंडेवाडी रायडर्स या 2 ताकदवान मातब्बर संघातलं हे पुन्हा एक प्रचंड मोठं युद्ध क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. खरं पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये जे सुरू आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. खरं तर अक्षय गायकवाड आणि प्रदीप सतफुले ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खरं तर आघाडीसाठी गेली आणि एक चांगला खरं तर सुरुवात नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली आहे. पायचा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू खेळला होता. शतरक्षक समोर आहे, यामुळे चांगलं शतरक्षण पाहायला मिळाले. केवळ सिंगल आणि इथे षटक देखील संपलं. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती 12 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाही. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय झेंडेवाडी रायडर संघाची मैदानाच्या आतमध्ये होताना.
खरं तर 6-6 षटकांचे सामने आपण आज पाहणार आहोत आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. फलंदाज बाद करण्यात यश कुणाल कापरेला आलं नाही. तर षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. पॉवर प्लेचे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस बिग हिट केलाय, एक मोठा फटका डीप लॉंगांच्या डोक्यावरून चढवलाय. पॉवरफुल सक्सेसफुल राजेशाही षटकार. यांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. षटकार आलाय. खरं तर सलामीमध्ये थोडासा बदल आज दंडेवाडी रायडर संघाने केलाय. प्रदीप सतफले इथे षटकार ठोकत त्याचे देखील इरादे स्पष्ट आहे. एका बाजून अक्षय गायकवाड अजूनही शांत आहे, परंतु दुसऱ्या बाजून आपण पाहतो यावेळेस पाहायचे क्षेत्ररक्षक समोर होता. पॉइंट मध्ये सेल सुटला. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. हे जीवनदान खरं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महागात ठरणार आहे, कारण या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं प्रदीपनं षटकार ठोकलेला आहे आणि ते त्याला जीवनदान दिलंय. पाहिजे आता खरं तर फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर नक्कीच तो आक्रमक होत असतो आणि आता पाहिजे प्रदीप देखील इथून पुढे आक्रमक होणार का. अक्षय गायकवाड ऑन स्ट्राईक. तर षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. शुभम गोलंदाजीवरती आहे. बा शांत पद्धतीने खेळायला चेंडू होता, फक्त बाजूला केलं शरीरापासून. एक धाव तिथे घेतली आणि एक धावेने धावफलक पुढे गेले. धावफलकावरती जाईल मी 20 धावा. दुसऱ्या क्रमांकावर षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आज देखील निर्णय तितकेच महत्वाचे असणार आहेत. बाजाबडी समांतर खेळवत आहे कार्पेट. फायते क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू सुटलाय. 2 धावा इथे नक्कीच मिळणार आहे. काल सायंकाळी आपण पाहिलं की आयोजकांनी भरपूर सराव इथे केलेला आहे. या मैदानावरती सातत्याने सराव करणारे खेळाडू आहेत आणि आज महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगलं योगदान फलंदाजांकडून पाहायला मिळते आणि एक चांगली खेळी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस 12 बॅकफुटवरती गेला तर फलंदाज बाहेरची कडे घेणारा चेंडू आपण पाहिलं. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या साईगणं धावफलक पुढे गेले. 23 धावा धावफलकावरती आहे. नक्कीच मी सांगत होतो निर्णय आज देखील खूप महत्वाचे असणार आहेत. का तर आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊ नका. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. त्यामुळे आज स्वतः निर्णय घेणं गरजेचं असणार आहे. इथे षटक देखील संपलं. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. धावफलकावरती 24 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाही. झेंडेवाडी रायडर संघाची एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आहे. 12च्या सरासरीनं खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात देखील 12 आल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती इथे नक्कीच उभ्या करण्यात यश आलंय दोनही सलामीच्या फलंदाजांना. अक्षय गायकवाड आणि प्रदीप सतफल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना. तर षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पॉवर प्लेची 2 षटक आता संपली जातील आणि थोडासा क्षेत्ररक्षणात देखील बदल होईल. ती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना नक्कीच आता कशा प्रकारची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघनायक कुणाल कापरे खरं तर षटक क्रमांक 3 साठी आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाई सूचना आयोजकांकडून आली, जोपर्यंत सामना संपणार नाही तोपर्यंत कुठलाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. जायचं पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. बा हलक्या हाताने खेळा होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नर मधून आलाय. अक्षय गायकवाड आज किती वेगात तो धावतोय. 2 धावा अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या आणि 2 धाव्यांच्या साईगड धावफलक पुढे पोहोचलाय. 26 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कुडाल कापरे बा डाव्या तड
थोडंसं स्लोअर फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळून काढला, गॅप मध्ये फक्त ढकलून दिला. दुसऱ्या धावेची मागणी, डेंजर एंड लाईव्ह प्रदीप आणि ते फलंदाज बाद, पहिला धक्का धावबाच्या स्वरूपामध्ये. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बरीची टाळी. सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सरपंच हिरोला पडतोय.
पहा, यशाच्या उंचीवरती जाण्यासाठी आधी जमिनीवरती तुम्हाला धावावं लागतं, त्याशिवाय तुम्ही यशाच्या उंचीवरती पोहोचू शकत नाही. विश्वास बसत नसेल, ऊंचाई पर पहुंचने के लिए पहले जमीन पर दौड़ना पड़ता है. विश्वास नहीं तो हवाई जहाज को पूछो. त्या विमानाला सुद्धा आधी जमिनीवरती धावावं लागतं, त्यावेळेस ते आकाशामध्ये भरारी घेऊ शकतं. इथे एक चौकार आलाय आणि चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहे 34 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फुलोर लेनचा चेंडू बाटोमॅनचा वापर करत खांडून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉनमध्ये पायचा एक वेगात चेंडूवरती झेपावलाय. इथे सिंगल मिळेल. खर तर एक एक धाव सुद्धा आता खूप महत्वाची असणार आहे. धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच आता धावा वेचण्याचं काम दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताय. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावा खोऱ्यानं ओढत होते, आता धावा वेचायला पुढे सुरुवात केली. आता इथून देखील एक एक धाव गोळा करण्याचं काम नक्कीच करावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे. आता एक एक धावेनं सुद्धा तुम्ही एक चांगला धावफलक इथून पुढे उभा करू शकता. एकेरी दुहेरी धावा सुद्धा संघाच्या धावफलकामध्ये बराचशा भर घालू शकतात. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस षटकार चौकार येत नसतील त्यावेळेस सिंगल डबल धावा देखील फार महत्वाच्या ठरत असतात. अंगावर येणारा चेंडू होता लेग स्पाइकच्या स्वरूपात, नक्कीच एक धाव मिळेल. बॅटकट होता खरं तर, अंगावरती आला, एक धाव तिथे घेतली आणि एक धावेच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तर आज यशस्वी होण्यासाठी तुम्हाला त्याग खरं तर करणं गरजेचं असणार आहे. आणि जर तुम्ही त्या त्यागासाठी तयार असाल तर तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळणार आहे. परंतु त्यासाठी त्याग खूप महत्वाचा आहे आणि तो त्याग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे षटक संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती जाईल मी. धावफलकावरती आहेत 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते? सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्य. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 37 धावा आहेत. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज सूरज निगडे. सूरज निगडे मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मोठा फटका डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून हवाई मार्गाने चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल सक्सेस खणखणी षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. पारितोषिक आलंय विकास भापकरच्या सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. स्वामी मोटर्स गणेश शेठ जावळे यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. बराच उंच गेलेला चेंडा हवेमध्ये आकाशामध्ये झेल पायचे इथे सुटलाय. दुसऱ्या धावेची मागणी आहे आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. 2 धावेंच्या साह्याने धावफलक देखील पुढे पोहोचलाय. धावफलकावरती बुड होतील. पण निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडूला
खर तर पहिल्या चेंडूवर तर षटकार ठोकलाय आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं कुठेतरी झेल सुटला, 2 धावा आल्या. ओ यावेळेस आडव्या बॅटनं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मैदानाच्या आतमध्ये उसळलेल्या आगीच्या शिवाला मैदानाबाहेर फेकला तोफेचा सनसनाटी गोळा षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत देवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला खर तर विकास मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर संघाचा बराच मोठा विकास झालाय. एक ताबडतोड फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 गगनभेदी षटकार आणि धावफलकाला देखील आकार दिलाय. धावफलक पूर्ण होईल 51 धावा. संघाचं अर्धशतक देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 5 षटकांमध्ये 51 धावा आतापर्यंत आल्यात. अजूनही 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे आडव्या बॅटमध्ये खेळायचा प्रयत्न डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कुणाल कापरे वेगात आलाय चेंडूवरती. केवळ सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साई हेड धावफलक पुढे गेलाय. 52 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. प्रयत्न नक्कीच आज तुम्हाला फार मोठे करावे लागणार आहेत. खरं पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका. यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर ते अनुभवातून होणार आहे. यावेळेस ज्यावेळेस समांतर क्षेत्ररक्षक फार दूरवरती असणार आहे. एक कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा इथे घेतल्या आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती 54 धावा आहेत. अंतिमचं आणि शेवटचं षटक आता मैदानावरती सुरू होईल. षटक क्रमांक अंतिमचा आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आता अंतिमच्या षटकासाठी आपण पाहतो तर संघनायकानं कोणावरती जबाबदारी सोपवली. खरं तर पहिल्या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं एक चांगला धावफलक खरं तर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. अजूनही खरं तर पहिला फलंदाज बाद झाला. खरं तर धावबादच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला, परंतु तिथून पुढे अजून कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही. खरं तर संधी आज मिळाली होती. मला वाटतं 1-2 झेल सुटले देखील, परंतु पुन्हा फलंदाजांनी तिथे संधी दिली नाही. एक ताबडतोड फलंदाजी करत एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 6व्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय कोलते आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. खरं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं असतं, तोडाफोडीचं आणि जोडाधोडीचं असतं. या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये पाहायचं आता कशा प्रकारची गोलंदाजी अक्षय कोलतेकडून पाहायला मिळेल. पुढे एकदा बराच मोठा रडप आहे. उजव्या हाताने पंचांना पास करून नक्कीच चेंडू फुलोर लेनचा होता. बॉटम हँडचा वापर केलाय. खांदून काढला चेंडू. एक धाव दुसऱ्या धावेची मागणी होती. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. खरं तर फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. जिथे मोठे फटके आल्यात तिथे मोठे फटके देखील खेळले, परंतु सिंगल डबलच्या साह्याने देखील एक चांगला धावफलक त्यांनी उभा केलेला आहे. म्हणजे जिथून धावा मिळतील तिथून धावा मिळवण्याचा सातत्याने 2 फलंदाजांनी प्रयत्न केलाय. आणि तो प्रयत्नांना देखील आज यश मिळतंय फलंदाजांना. सामना देखील महत्वाचा आहे, त्यामुळे महत्वाच्या सामन्यामध्ये एक दर्जेदार फलंदाजी नक्कीच या 2 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये ठेवलेली आहे.
यावेळेस फुल टॉस होता, थोडासा स्लोअर फुल टॉस होता, बराच उसळी घेणारा चेंडू पोचला सरळ सीमा रेषेच्या बाहेर, खडखडी चौकार. ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय. चौकार आलाय, चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे गेले. 60 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. या मैदानावरती आपण पाहिलेलं आहे, खरं तर 60+ धावा झाल्यानंतर थोडंसं कठीण जात आहे, परंतु आता पहिल्या सामन्यामध्ये पाहिजे 60 धावा नक्कीच मैदानावरती पूर्ण झालेल्या आहेत. एक चांगला धावफलक नक्कीच झेंडेवाडी रायडर संघाचा आता उभा राहतोय. एक चांगली फलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये, खरं तर महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच एक दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गायकवाड, तर दुसऱ्या बाजूला विकास भापकर. खरं तर विकास भापकरची फलंदाजी नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती राहील, कारण या षटकात आपण पाहिलं, या आधीच्या षटकात 2 गगनभेदी षटकार खेळले आणि एक चांगला धावफलक नक्कीच उभा करण्यात त्याचा एक सिंहाचा वाटा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य योगेश बाप्पू काळे, त्यांचं देखील शुभागमन होतंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. यावेळेस दीप ॲस्ट्रा कव्हरला खेळ आहे, वा अफलातून क्षेत्ररक्षण आहे, चांगला प्रयत्न होता. खरं तर झेल होणं अपेक्षित होता आज, कारण अवघड सोपं करून दाखवण्यात ती गरज होती खरं तर, परंतु इथे झेल होऊ शकला नाही, झेल सुटला. 2 धावा आल्यात आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलक पुढे पोहोचले. 63 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 6व्या क्रमांकाचं षटक आहे. पायचे बराच बॅकफुटवरती गेला फलंदाज, जमिनी समांतर फटका खेळला डीप ॲस्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक समोर आहे, फेक आली, 2 धावा मिळतील. 2 धावा इथे रोखू शकणार नाहीत आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती पूर्ण होत आहेत 65 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं एक चौकार आला, परंतु त्यानंतरची गोलंदाजी चांगली होती. धावून धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज घेत आहेत. थोडासा वळण घेईल चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फायचे कुणाल कापरेकडे फेकील आणि फलंदाज इथे नक्कीच बाद होणार आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का झेंडेवाडी रायडर संघाला मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. साधनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. विकास भापकरच्या अफलातून खेळी, 13 चेंडूमध्ये 25 धाव्यांची खेळी विकासने मैदानाच्या आतमध्ये केली, तर दुसऱ्या बाजूने अक्षय गायकवाड करता सलामीला गेला होता. 15 चेंडूमध्ये 22 धाव्यांची खेळी अक्षय गायकवाडने देखील मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. एक चांगली फलंदाजी आपण पाहिली, एक चांगला धावफलक उभा राहिलाय. तर चला 66 बनवल्यात, 67 धाव्यांचं लक्ष ठेवलंय मला वाटतं दौंडस ड्रॅगन त्या संघासमोर, आणि त्या 67 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आता पाहायचंय सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये येतील. चला क्षेत्ररक्षण झेंडेवाडी रायडर्स आपले 11 क्षेत्ररक्षक घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. तर यानंतर होणारा सामना बिवरी स्टार संगनायक टॉस करण्यासाठी या, आणि राजेवाडी रॉयल्स संगनायक. चला दोन्ही संगनायकाला सूचना असतील टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्याचा टॉस घेणार आहोत. सन्माननीय नानासाहेब झेंडे, रमेश पांडुरंग टिळेकर या दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते सामन्याचा टॉस होईल. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर दोन्ही संगनायक राजेवाडी रॉयल्स आणि बिवरी स्टार, चला दोन्ही संगनायक टॉस करण्यासाठी या.
चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघनायक चला दोडे संघनायक राजेवाडी रॉयल्स आणि भिवरी स्टार दोडे संघनायकांना आता पटकन या. चला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू करायचा आहे. त्या अगोदर टॉस घ्यायचा होता. चला पटकन या दोडे संघनायक सामन्याला सुरुवात खरं तर आपण करूयात. मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे फलंदाज. आज सलामीत देखील थोडासा बदल आपण पाहिलाय. दौंड ड्रॅगन संघाने केलेला आहे कारण महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली खरं प्रत्येक संघनायकाच्या डोक्यामध्ये असलेले प्लॅनिंग आज पाहायला मिळणार आहेत आणि त्या प्लॅनिंग नुसारच आज नक्कीच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. जर कुणाल कापरे मी पाहिलं 2-3 सामन्यामध्ये कुठेतरी खतर एक चांगला फटका इथे होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतं आणि एक सिंगलच्या साह्यानं इथे धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद इडामके सासवड एक्सप्रेस आपण पाहतोय गोलंदाजीवरती आहे. समोर कुणाल कापरे टावकुरे हाताड पायावरती येणारा चेंडू पहा कसा ग्लान्स करून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे गेलाय. 5 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तर या क्रिकेटनं आपल्याला काय दिलं? या क्रिकेटनं आपल्याला एक मोठं नाव दिलं आणि क्रिकेटनं एक आपली वेगळी ओळख नक्कीच या क्रिकेटच्या खेळाने दिलेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होणारी मैत्री कधीच तुटत नाही आणि या क्रिकेटच्या खेळाने देखील अनेक मित्र आपल्याला दिलेले आहेत. मैत्री कशी असावी याची अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. खरं तर मित्र जोडावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या सारथीनं जग जिंकता येईल आणि मैत्री टिकावी शंभूराजांसारखी ज्यांच्या सोबत मरतानाही भागीदारी करता येईल. यावेळेस गॅप फार मोठा असेल. कुणाल कापरे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला टी फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आहे. ठोसास ठोसा नक्कीच कुणाल कापरेनं देखील दिलाय. ईट काय जवाब पत्तर से. धावफलकावरती वाढ होईल. धावफलक पुढे गेले. 9 धावा धावफलकावरती आहे. पोल्टा चेंडू सरळ बॅट न खेळाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. बराच मोठा फटका आहे. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॉलर होता. खणखणीत चौकार. कुणाल कापरेच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक देखील आता उसंडी घेईल. धावफलक 13 धावा धावफलकावरती दाखवतोय. कुणाल कापरे सकाळी 17 मध्ये आग उकणारी फलंदाजी सुरू झाली. 3 चौकार खेळत इथे गोलंदाजाचं समीकरण असतात
प्रमोदचं समीकरण नक्कीच बिघडून टाकण्याचं काम कुणाल कापरेने मैदानाच्या आतमध्ये केलंय. हो आखूट टप्प्याचा चेंडू शॉट अँड पुल केलाय. स्पेअर लेगच्या डोक्यावरून चढवलाय पॉवरफुल बाहुबली खणखणी षटकार. कुणाल कापरे सेट ऑन फायर. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. धावफलकावरती 19 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाही. दौंडस ड्रॅगन एक ताबडतोड फलंदाजी कुणाल कापरेची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आपण पाहिला आणि एक ताबडतोड फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या नाकात दम आणलाय. तो नाकातला दम काढून घेण्याचं काम कुणाल कापरेने मैदानाच्या आतमध्ये केलंय. खरं तर आपण पाहिलं खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजांना साथ देत होती. खेळपट्टीने सकाळ सत्रात रंग बदलून टाकले. कुठेतरी ती खेळपट्टी पुढे फलंदाजांच्या प्रेमात पडली. फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहिलं एक ताबडतोड फलंदाजानं सुरू केली होती, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तशाच प्रकारची खेळी पाहायला मिळाली. यावेळेस एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. थोडासा मिस टाइम झाला. एक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आज कॉम्बिनेशन थोडंसं खराब आहे. इथे क्षेत्ररक्षकांची थोडी धांदळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उडताना आपण पाहतोय. 2 धावा घेतल्यात. 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलक पुढे गेले. धावफलकावरती आहेत 21 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गायकवाड गोलंदाजीवरती आहे. आता आयुष्यामध्ये सुख मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. जसा मी निघालाय सुखाच्या शोधामध्ये, परंतु वाटेत उभा असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. कारण माहित आहे तुम्हाला वाईट दिवस पाहिल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नसते. क्रिकेटच्या मैदानावरती पराभव स्वीकारल्यानंतरच कळतं विजयाची किंमत काय आहे. फुलटॉस होता. स्लोर फुलटॉस टेस्टांचा वेध आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दौंडस ड्रॅगन संघाला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीती विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. कदर आज एक चूक देखील तुम्हाला मागात पडणार आहे. क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला खरं तर माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकला तो संपला. इथे फलंदाज बाद झालाय. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय दादासाहेब लांडगे. मान्यवरांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सरपंच साहेबांचं देखील शुभागमन होतंय. अमित दादा झेंडे सरपंच साहेबांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. ओ यावेळेस बेस्ट टाइम आहे. बराच उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडासा शोधत होता, चाक पडला आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. खरं तर आज धाडस खूप महत्वाचं आहे आणि आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते धाडस करावंच लागणार आहे. कारण धाडसी माणूस कधी भीत नाही. धाडसी माणूस कधीच भीत नाही आणि भिणारा माणूस कधीच धाडस करत नाही. आणि धाडस केल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला यश मिळत नाही.
त्यामुळे ती धाडस मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. 5 झेल सुटला आणि पुढच्या चेंडूवरती काय केलंय, चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. सरपंच थँक्यू. फलंदाजाला जीवनदान द्या. पुढच्या चेंडूवरती तुमच्या जखमीवरती मीठ चोळायचं काम केलंय. षटकार ठोकला. ओ पुढे एकदा मिस टाइम आहे, बराच उंच गेलाय. पायची यावेळेस संधी इथे मिळणार का? संधी मिळणार नाही. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच म्हणजे आम्ही शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नसीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. झेल टिपलाय. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. एका बाजूनं कुणाल कापरे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून उभा आहे. जोपर्यंत कुणाल उभा आहे तोपर्यंत खरं तर अजूनही इथे प्रयत्न खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला करावं लागणार आहे. झेंडेवाडी रायडर्स आणि विजयामध्ये कोण उभा आहे तर तो कुणाल कापरे आहे. कुणाल कापरेचा जोपर्यंत अडथळ दूर होणार नाही तोपर्यंत तो विजयाचा मार्ग इथून पुढे मोकळा होणार नाही. त्यामुळे कुणाल कापरेसाठी देखील आता क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. पाहायचे कुणाल कापरेनं पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार खेळत आज त्याच्या बॅटवरती देखील चेंडू यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक चेंडूवरती तो देखील आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने देखील केलेली आहे. षटक क्रमांक 3 ला खतर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मोहन लिंबोरे. आता संकट काळामध्ये पहिलं नाव घ्यावं लागतं. त्या सैनिकांना प्रथमतः प्राधान्य आपल्याला द्यावं लागतं आणि आता संकट काळामध्ये मोहन लिंबोरीला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इथे कामगिरी करावी लागणार आहे. नक्की आपण सातत्यानं म्हणत असतो मुश्किल वक्त फौजी सक्त. आता फौजीला देखील काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. अडचणीच्या काळामध्ये नक्कीच आता उभं राहावं लागेल आणि एक चांगली दर्जेदार गोलंदाजी इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षणात आता थोडासा बदल देखील मैदानाच्या आतमध्ये होईल, कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती आहेत त्या 31 धावा आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाचा षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पाय ड्राईव्ह केला चेंडू होता, खरं तर उजवा पाय पुढे टाकत फक्त ड्राईव्ह केला चेंडू कुणाल कापरेनं. इथे गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर 67 धाव्यांचं लक्ष होतं आणि त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं आतापर्यंत संघ 32 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे एक चांगली फलंदाजी, खरं तर एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. वेल बिगिनिंग इज हाफ डन आपण म्हणत असतो. एक चांगली सुरुवात तुमचा अर्धा विजय असतो. म्हणजे एक चांगली सुरुवात होती, परंतु 2 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. वा अतिथी मंच समोर ज्या शेजारीच्या गाड्या आहेत, 2 व्हीलर गाड्या आहेत, त्या गाड्या कृपया बाजूला काढा, विनंती असणार आहे. राहुल दादा रोकडे आपली गाडी आहे तिथे. उमेश दादा टवळे आपली देखील गाडी आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपली गाडी थोडीशी बाजूला काढा, कारण आज बरंच काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज संगीताची साथ, त्या संगीताच्या तालावरती डीएन रॉक डान्सिंग अंपायर. आज एक अंतिमचा दिवस आहे
त्यामुळे नक्कीच आयोजकांचं एक वेगळं आयोजन आज नक्कीच दिसणार आहे. धावफलकाकडे मी जाईल करता धावफलक स्थिर आहे. 32 धावा धावफलकावरती. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तिसऱ्या षटकामध्ये तो धावफलक थांबवण्यात वाट असेल आपल्याच फॉलो थ्रो मध्ये कमालीचा झेल टिपलाय. कॉट अँड बोल्टचा शिकार धक्का क्रमांक 3. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. मी सांगितलं होतं अडचणीच्या काळामध्ये फौजींचं नाव आपल्याला घ्यावंच लागतं आणि ते अडचणीच्या काळामध्ये आपण पाहिलं. इथे तिसरा धक्का दिलाय दौंड ड्रॅगन संघाला. आपल्या फॉलो थ्रो मध्ये कमालीचा झेल. खरं तर गोलंदाजी करत असताना स्वतःला सावरत गोलंदाजी करावी लागते. स्वतःचा तोल सावरत तिथे गोलंदाजी करत एक आपलातून झेल खरं तर आपल्याच फॉलो थ्रो मध्ये टिपला गेला आणि ते कॉट अँड बोल्टचा शिकार झाला. धक्का क्रमांक 3 आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल विश्वकोमल सोनवणे. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. गजत देशाची सेवा करत असताना इथे क्रिकेटची फार मोठी आवड. पायाचे बाहेर चिकट घेणारा चेंडू. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. कॉट बिहाइंड आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. धक्का क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. दोन आलेत. अजून एक विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. उद्योजक सन्माननीय ऋषिकेश टिळेकर अर्थात पांडा टिळेकर. राजेंद्र झाडे विनोद झाडे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. युवराज दादा गायकवाड यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. एका विकेटची किंमत आता नक्कीच फार मोठी असणार आहे. 2000 रुपये एका विकेटची किंमत आहे. राजेश दादा टिळेकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक होतं आणि पारितोषिक आता खरं एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वा अजून एक विकेट घेतली तरी ते देखील पारितोषिक आपण देणार आहोत. एक दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. कुणाल कापरेची विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. योद्धा क्रिकेट क्लब 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना संघर्ष थकाता जरूर है. संघर्ष थकाता जरूर है लेकिन हमें सुंदर और अंदर से मजबूत भी बना देता है. ड्राईव्ह केलेला चेंडू होता. एक धाव तिथे घेतली. दुसऱ्या धावेची देखील मागणी आहे. क्षेत्ररक्षक बाकी वेगाचे पाऊल होता चेंडूवरती. 2 धावा घेतल्यात आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दौंड ड्रॅगन संघाचा धावफलक दाखवतोय. चला संगणायक बिवरी स्टार संगणायक चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संगणायक घेत आहेत. राजेवाडी रॉयल्स आणि बिवरी स्टार या 2 संघादरम्यान आपण पाहतोय टॉस देखील या ठिकाणी होणार आहे. सरपंच साहेब अर्थात अमित दादा झेंडे
यांच्या शुभ हस्ते आपण सामना टॉस साठी घेणार आहोत। मी सरपंच साहेबांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या। सन्माननीय संदीप शेठ गोकुळ दंडे मान्यवरांना देखील विनंती करतो आपण देखील टॉस करण्यासाठी या। सरपंच साहेब चला टॉस करण्यासाठी या, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याला टॉस साठी घेणार आहोत। षटक क्रमांक 4 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार झालाय अक्षय गायकवाड। यावेळेस मोठा फटका, बराच उंच गेलेला चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल टिपला आणि फलंदाज बाद। धक्का क्रमांक 5। संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी। पाचवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय। दौंडस ड्रॅगन संघाला तो पाचवा धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय। परंतु एका बाजूनं जरी विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू असली तरी दुसऱ्या बाजूनं कुणाल कापरे मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे। जोपर्यंत कुणाल कापरे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील देव कदाचित पाण्यात ठेवलेले असावेत, कारण त्यानं पहिल्या षटकात केलेली एक ताबडतोड फलंदाजी नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती आहे। म्हणजे आज मी सांगितलं प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ एक चांगलं मोठं स्वप्न नक्कीच घेऊन आलेला आहे, परंतु जितकी मोठी स्वप्न तितके मोठे संकट आणि जितकी मोठी संकट तितकं मोठं यश तुम्हाला मिळत असतं। खराब चेंडू आपण पाहतोय अक्षय निर्मल सरांचा इशारा आलाय, दोन्ही हात फैलवलेत, दोन्ही हात बाहेर काढले, सांगितलं इकडे कुठलं तरी गाव आहे, तिकडे आपलं खुद्द दिवे गाव आहे आणि वाईटची घोषणा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झाली। एक धावेच्या साईगड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय, 36 धावा आहेत धावफलकावरती। षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना याक्रॉस टू बॅट खेळाय, पायचे बराच वेगात होता फटका, क्षेत्ररक्षक समोर असताना इथे धावाधाव सुरू झाली, थांबणार नाही चेंडू, सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, कुणाल कापरेच्या बॅट मधून येतोय तो सनसनीत चौकार। हा मारला चौकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच। या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण पाहतोय सरपंच साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय। देवेडगरीचे कार्यक्षम आणि कार्यसम्राट सरपंच अर्थात अमित दादा झेंडे, सन्माननीय प्रकाश शेठ गायकवाड, सन्माननीय गणेश शेठ गायकवाड, सन्माननीय प्रसाद शेठ गायकवाड या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस साडेकडे घेतोय। चला मी सरपंच साहेबांना देखील विनंती करतो, चेंडू फेकून दिला, गगन भरारी गगनचुंबी षटकार, कुणाल कापरे सेट ऑन फायर। शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार। ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी। बाफुडा मोठा फटका आपण पाहतोय ते खेळलाय, शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेग मध्ये आपण पाहतो चेंडू पोहोचला, एक धावी ते घेतली आणि एक धावेच्या साईगड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय, धावफलकावरती जाईल। 47 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या षटकात देखील कुणाल कापरे पुन्हा एकदा आक्रमक होतोय, कारण आता विजयाच्या दृष्टीने आपल्या संघाला घेऊन जाण्यासाठी नक्कीच कुणाल कापरे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभा आहे। चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस साठी घेतोय। दोडे संघनायक आलेत, अनिकेत गुंजाळ सर कुठे? चला टॉस त्या ठिकाणी होतोय, दोडे संघनायक इथे आहेत आणि दाणेफेकीचा कौल देखील आपण पाहतो या ठिकाणी होतोय। इथे फलंदाज वा बाद होईल धक्का क्रमांक 6। मग टॉस जिंकला ब्युरी स्टार संघाने, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ब्युरी स्टार संघाने घेतलाय। तर प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केले राजेवाडी रॉयल्स या संघाला। चला निर्णय
चला एकदा निर्णय झाला की झाला, पुन्हा निर्णय बदली होणार नाही याची नोंद असावी. कडक नियमांची अंमलबजावणी म्हणजे सरपंच चषक 2022. यावेळेस मोठा फटका, एक ताबडतोड राजशाही देखणा षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. षटक संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती 53 धावा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू 14 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये असणारा सामना नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने कुणाल कापरे अक्षरशः एक झंझावती खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुणाल कापरेचा झंझावात, मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी, अक्षरशः सीमारेषा त्याने भेदून टाकली आणि सीमारेषेला देखील सकाळ सत्रामध्ये वेळ लावून टाकले. आज त्याला टेनिसचा चेंडू टेनिस नाही तो फुटबॉल दिसायला लागलाय. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून द्यायचं एकच तंत्र आज कुणाल कापरेने मैदानाच्या आतमध्ये अवलंबलंय. पाय यावेळेस आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर येतात खेळ आहे. आता फक्त स्ट्राईक फलंदाजाला एकच काम करायचंय, कुणाल कापरेला स्ट्राईक वरती आणून उभं करायचंय. एकच काम आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. कारण माहित आहे कुणाल कापरेच्या बॅटमध्ये आता चेंडूला सुरुवात झाली आणि त्यानं या आधीच्या षटकार आपण पाहिलं अक्षरशः 2 षटकार 1 चौकार खेळत तिथे देखील गोलंदाजाची समीकरण बिघडून टाकली होती. तर इथून देखील सामन्यामध्ये पुढा रंगत आणण्याचं काम फौजी मैदानाच्या आतमध्ये करणार का? कारण या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला होता. आधी या षटकात देखील खरं तर इथे कुणाल कापरे किती सावध खेळणार आहे हे फार महत्वाचं असणार आहे. इथे आता स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे, त्या जबाबदारीने नक्कीच कुणाल कापरेला मैदानाच्या आतमध्ये खेळावंच लागेल. कारण आज संघाचा संघनायक म्हणून त्याने त्याच्या अंगावरती स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे संघनायक कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वतः लढतोय, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय आणि पाहायचं ते विजय संपादन करून देणार का? यावेळेस मिड विकेट मध्ये पाहायचं क्षेत्ररक्षक समोर होता, एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खडी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकात. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच. कुणाल कापरेचा झंझावत पाहिलाय. 12 चेंडू मध्ये 42 धावींची खेळी कुणाल कापरेच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर कुणाल कापरेच्या विकेटसाठी पारितोषिक लागले. अमित दादा झेंडे सरपंच मित्र परिवाराकडून 1000 रुपयांचं पारितोषिक कुणाल कापरेच्या विकेटसाठी आहे. कारण माहित आहे विकेट फार महत्वाची आहे, त्यामुळे पारितोषिक देखील लागले जात आहे. ओ यावेळेस हवाई मार्गाने गगनचुंबी आसमान दाखवले गोलंदाजाला. कुणाल कापरे सेट ऑन फायर, षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, मुसीबत में जो हमारे साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. कुणाल कापरे बघा अडचणीतून मार्ग शोधला आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. 48 धाव्यांची भेदक खेळी मैदानाच्या आतमध्ये कुणाल कापरेची होती. तर कुणाल कापरेच्या विकेटसाठी देव पाण्यात ठेवले होते, परंतु कुणाल कापरे अक्षरशः त्या जाळ्यात सापडलं नाही. ते जाळं तोडून टाकण्याचं काम देखील कुणाल कापरेने मैदानाच्या आतमध्ये केलंय. तर आज घरचा संघ होता, मैदानाचा बराचसा अंदाज त्यांच्याकडे होता, परंतु कुणाल कापरेच्या फलंदाजी समोर अक्षरशः इथे गुडघे टेकायला लावलेत आणि एक ताबडतोड फलंदाजी कुणाल कापरेची मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतक पूर्ण होईल या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. 3रं अर्धशतक कुणाल कापरेच्या नावावरती नक्कीच नोंदवलं जाईल.
14 चेंडू मध्ये 50 धावींची खेळी कुणाल कापरेची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होणं खरं तर गरजेचं आहे. खरं तर एक चांगला खेळाडू या पुरंदर तालुक्यातून वर येतोय. एक ताबडतोड फलंदाजी कुणाल कापरेची. नक्कीच आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईक ठरणारा कुणाल कापरे. नक्कीच 4 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीनं 50 धावा कुणाल कापरेने मैदानाच्या आतमध्ये ठोकलेल्या आहेत. एक अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये कुणाल कापरेची नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर प्रेक्षकांची मनं कुणाल कापरेने आज जिंकलेली आहेत. महत्वाच्या सामन्यामध्ये खरं तर इथे जी विकेटची प्रतीक्षा होती संघनायकाला ती विकेट मात्र मिळाली नाही. बॅटची बाहेरची कड, हा विजयी चौकार कुणाल कापरेच्या बॅट मधून येतोय आणि सामना जिंकला. दौंडस ड्रॅगन संघानं हा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला आहे. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. रोमांचक लढत होती, चित्तथरारक सामना होता आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना. नक्कीच कुठेतरी थोड्याफार फरकानं आपण पाहिलं झेंडेवाडी रायडर्स संघाला पराभूत व्हावं लागलं, परंतु एक चांगली लढत आमच्या क्रिकेट रसिकांच्या खरं क्रिकेट रसिकांना आनंद देणारी ही लढत होती. चला ब्युरी स्टार आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता नाव सगळ्यांसमोर आहे. एकच नाव आज सकाळ सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं, कुणाल कापरे. कुणाल कापरे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईक ठरलेला कुणाल कापरे या सामन्याचा हिरो ठरलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण कुणाल कापरेला नक्की देणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते एक सुंदरचे चषक देऊन या ठिकाणी आपण कुणाल कापरेला सन्मानित करणार आहोत. चला कुणाल कापरे या समोर. चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील या ठिकाणी देणार आहोत. दौंडस ड्रॅगन संघाचे संघमालक सन्माननीय राहुल दादा कदम, अक्षय दादा, प्रीतम दादा जाधव आणि अक्षय दादा कदम या दोन मान्यवर विनंती करतो. दोन्ही मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल कापरे. कुणाल कापरेचा झंझावात नक्कीच आपण पाहिला. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कुणाल कापरे. तर किती 14 चेंडू 50 धावींची खेळी कुणाल 15 चेंडू 54 धावा असा खेळ नक्कीच कुणाल कापरेचा होता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या ठिकाणी कुणाल कापरेला देतोय. पारितोषिक होतं 500 रुपयांचं. 500 रुपयांचं पारितोषिक देखील आपण या ठिकाणी देऊन कुणाल कापरेला सन्मानित करतोय. कदाचित एक चांगला खेळ नक्कीच कुणाल कापरेच्या बॅट मधून आज पाहायला मिळाला. तर कुणाल कापरेचा झंझावात सकाळ सत्रातल्या पहिल्या सामन्यामध्ये आमच्या प्रेक्षकांच्या दृष्टीपटलावरती राहणारा खेळ होता.
नक्कीच कुणाल कापरे आज संघनायक होता. आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फलंदाजी करत असताना कशा प्रकारची कामगिरी होती किंवा कशा प्रकारचा खेळ आज करायचा होता हे तुझ्या मनामध्ये होतं? सर आज मी घरूनच सेट होऊन आलो होतो. मला आज काही करून आपली स्वतःची कामगिरी संघाला दाखवायची होती. काल माझ्यामुळे संघ पराभूत झाला. आज मी तो निश्चय केला, आज संघाला जिंकवणार म्हणजे जिंकवणारच. खरं तर तू जर प्लॅनिंग आखलं ते खरं तर योग्य होतं. खरं तर तू सलामीला आला, परंतु मी आधी 2-3 सामन्यामध्ये तुला पाहिलं तू कुठेतरी 4-5 नंबरला खेळायला येत होता, परंतु आज निर्णय खूप महत्वाचा होता आणि निर्णय यशस्वी ठरला. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन, एक चांगला सामना दौंड ड्रॅगन संघानं जिंकला. नक्कीच निर्णय येईल आता सेमी